सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या खडकमाळच्या बुवासाहेब बागल यांनी वाढत्या उत्पादन खर्चाच्या रासायनिक शेतीचा त्याग करत जीवामृत, दशपर्णी, आंतरपिकाचा वापर करत नैसर्गिक शेती तंत्राची कास धरली आहे। नैसर्गिक शेती तंत्रामुळे त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च किमान 50% कमी झालाय। गेल्या वर्षी त्यांनी 3.5 एकरात नैसर्गिक पद्धतीने केळीची लागवड केली। यापासून त्यांना किमान 17 ते 18 टन मालाचं उत्पादन मिळणार असून 10 रुपये किलोच्या दराने त्यांना 17 ते 18 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे। तर यासाठी ठिबक, रोप आणि मजुरीसाठी आलेला 3 लाख रुपयांचा खर्च वगळता किमान 14 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे। रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळल्याने केळीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहिल्याचा बागल यांचा अनुभव आहे। त्यांच्या केळी शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण सातारा जिल्ह्यात जाऊयात। फलटण तालुक्यातील डोंगराळ भागातील मांडव खडकचे अनेक शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने रब्बी, ज्वारी आणि कांद्याचं उत्पादन घेतात, तर काही शेतकरी सिंचनाची सोय करून नगदी पिकं घेत आहेत। या गावात बुवासाहेब बागल यांची 6 एकर शेती आहे। गेल्या 2 दशकांपासून शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्चाने ते त्रस्त झाले होते। गेल्या 8 ते 10 वर्षांपूर्वी त्यांना नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेती तंत्राची माहिती मिळाली। त्याचा अभ्यास बागल पिता पुत्रांनी केला। सुरुवातीला या तंत्रावर विश्वास बसला नाही, पण रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता खर्च, त्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर गेल्या वर्षीपासून बागल यांनी पुन्हा पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राचा अवलंब सुरू केला। रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा त्याग करून त्यांनी देशी गायीच्या शेण गोमूत्रापासून बनवलेलं जीवामृत, वेगवेगळ्या वनस्पतीच्या पाल्याचा अर्क म्हणजे दशपर्णी अर्काचा वापर सुरू केला। शेती पहिल्यापासून करतोय मी, पण खताचं पहिलं म्हणजे मिक्सचर प्रमाण लय वापरत होतो, पण मागणं त्याचा लय फरक वाटायला लागला। म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च ज्यादा व्हायला लागला। त्याच्यामुळं मग मी 12 वर्षापूर्वी मी अगोदर हे केलं होतं, पण ती दुसरं काय कारणानं पोर असल्यामुळे ती जमलं नाही। 1 वर्षभर चांगल्यापैकी कलिंगड लावली होती, हेच रानात नंबर 1 ची कलिंगड आली होती, अजिबात काय वापरलं नव्हतं। मग ती नंतर जरा ईटभट्टीचं हे झाल्यावर तिकडं लक्ष कमी झालं, आणि मग आता हे पोरांना सांगितल्यावर त्यांच्या डोक्यात बसलं, मग लागलो करायला। हे रासायनिक शेती पद्धती बंद करून विषमुक्त नैसर्गिक तंत्राचा वापर करण्यासाठी त्यांनी नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांचं मार्गदर्शन घेतलं। शाश्वत शेतीच्या मार्गाकडे जाण्यासाठी त्यांनी जीवामृताचा सर्वाधिक वापर केला। सगळं जीवामृतपासून जीवामृत कसं बनवलं, गोमूत्र, शेण, डाळ आणि पिठण जे शेतात टाकायची, त्या बांधावली माती मुठभर, असे 5 वस्तू। कशी प्रक्रिया करतात ती 3 दिवस ढवळायचं रोज, सांज सकाळ 5-5 मिनटं, आणि ती 3 दिवस झालं की ती जीवामृत ड्रिप वॉटर सोडायचं गाळून, ती फिल्टर बनवलाय। किती दिवसाला सोडता तुम्ही? 10-15 दिवसांनी, तसं काय म्हणजे कवा 10 दिवसानं, कवा 15 दिवसानं, कवा महिना बी होत लागतो, ज्या आपल्या सवडीवर आपल्याला सवड असेल असं। बागल यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 8 फूट बाय 5 फुटांवर G9 केळीची लागवड केली। केळीला त्यांनी देशी गायीचं शेण, गोमूत्र आणि कडधान्याचं पीठ आणि गुळाच्या मिश्रणातून बनलेलं जीवामृत वापरण्यास सुरुवात केली। मजूर टंचाई अभावी जीवामृत देण्यास अडचण येत होती, म्हणून त्यांनी ठिबकद्वारे जीवामृत दिलं, पण त्यापूर्वी घरगुती तयार केलेल्या विशेष फिल्टरमधून ते जीवामृत गाळून घेतात। केळीमध्ये त्यांनी मेथी, कोथिंबीर, चवळी यासारख्या आंतरपिकांचीही लागवड केली आहे। सहजीवनातल्या पिकांचा केळीवाढीसाठी चांगला फायदा झालाय। 8-5 ड्रिप हातरून घेतलं आणि तिथं लागण केली आणि जीवामृत सोडलं। पहिली मेथी टाकली होती ह्यात, मेथी आणि कोथिंबीर, तर कोथिंबीरीपेक्षा मेथीचा प्लॉट जोरात निघाला, म्हणजे त्याच टायमाला लगेच दिसून आला। किती पैसे मिळाले आंतरपिकात? मेथीत निघालं 5-6 हजार रुपये मिळून गेलं म्हणजे, आणि कोथिंबीरीचं काय नाही झालं, ती जाग्यावरच गाडली। पण मेथीचा प्लॉट जे होता अर्ध्यात, ते 1.5 महिन्यात पण उचलून दाखवलं, लगेच फरक दाखवला होता। 8-5 वर केली लागण। चवळी लावली होती ह्यात, म्हणजे आंतरपीक म्हणून चवळी लावली होती। चवळी आपली थोडीशी, म्हणजे लय लावली नव्हती, पण झाली एक मला वाटतं 60-70 किलो झाली चवळी। बुवासाहेब यांना त्यांचा मुलगा सुशांत आणि सून प्रज्ञा शेती कामात मदत करतात।
जीवामृत, सप्तधान्यांकुर, कळकट ताक यांचा संजीवक म्हणून वापर केला जातोय. पहिल्यांदा नांगरट करून खाट टाकलं, पूर्ण खाट टाकल्यानंतर लागवड केल्यानंतर ड्रिप वाटे पाणी, परत जीवामृत दर 15 दिवसाला सोडत राहू. 200 लिटर 400 लिटर जसे जसे झाडं मोठं होतील तसं जीवामृताचं प्रमाण वाढवलं. नंतर बार्शीला कार्यक्रमाला गेलो पाळेकर सरांच्या. तिथं गेल्यानंतर आणखीन जादा माहिती मिळाल्यानंतर आल्यानंतर मग जीवामृताची फवारणी, परत सप्तधान्यांकुर, गोमूत्राची फवारणी, असं ज्येष्ठ मध, केळी फुगण्यासाठी ज्येष्ठ मध, आणखीन तिळी यांचा सुरा करून पूर्ण गरम पाण्यात करून ते पूर्ण फवारलं. परत ताक, जसे केळीवर नंतर स्पॉट आले, जरा ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर थोडं स्पॉट आले, तेव्हा मग ताकाची फवारणी घेतली. अशा प्रकारे फवारणी आणि जीवामृत चालू ठेवलं. आम्ही त्यांना सप्तधान्य अंकुर करून देतो. ते सकाळचं उठल्यानंतर गरम सोमट पाण्यात भिजत घालतो. नंतर ते झाल्यानंतर त्याला कोंब येण्यासाठी बांधून ठेवतो. कोंब आल्यानंतर 3 दिवसांनी ते बारीक करून देतो. केळी लागवडीपूर्वी त्यांनी जमिनीची नांगरट करून एकरी 10 ट्रॉली शेणखताचा देखील वापर केला. त्यानंतर 3.5 एकरात जवळपास 5,500 केळींची लागवड केली. आज बागल यांची केळी काढणीसाठी तयार झाली आहे. बागेत परिणाम म्हणजे गांडूळ बिंडूळ भरपूर झालं तर आणि त्याचा हे फरक पडलेला आहे. आता कशा पद्धतीचं पीक आहे तुम्हाला? चांगलंच पीक आहे ना. आता किती पर्यंत घट पडले? साधारण 45-50 लेवल बसत. आता बघणारी मग म्हणते 60 आणि 70, पण आपलं 40-45 सरासरी बसला असा अंदाज आहे. किती उत्पन्न ह्या वर्षी मिळेल तुम्हाला? ह्या 1.5 एकर आहे. ह्या पडलेल्या प्लॉट सोडून ह्याच्यात माझा अंदाज आहे 60 टनापर्यंत जायला पाहिजे. बागल यांनी नैसर्गिक शेतीसाठी घरी 5 देशी खिलार गायींचं संगोपन केलंय. त्यांच्या शेण गोमूत्रामुळे शेती करणं अतिशय सोपं झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. केळीवर ते जीवामृत, दशपर्णी अर्क यासह हिरवी मिरची आणि लसूण मिश्रणाचा देखील फवारा करतात. त्यामुळे कीड रोगास प्रतिबंध करणं सोपं झालंय. केळीच्या किमान 5,000 रोपांपासून सरासरी 35 किलोच्या घडाप्रमाणे बागल यांना अंदाजे 17 ते 18 टन केळी उत्पादन मिळणार आहे. याची विक्री अंदाजे 10 रुपये किलोच्या दरानं झाल्यास त्यांना 17 ते 18 लाख रुपये मिळतील. तर रोपं, ठिबक संच, मशागत यासाठीचे 3 लाख रुपये वगळता किमान 13 ते 14 लाखांचा नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. ह्याचा खर्च, रोपाचा खर्च 13 रुपये खर्च आला एका रोपाला. साधारण 5,500-6 हजार रोपं आणली होती. त्यातली काय जळली, काय शेजारच्या नेली 100-200, आणि बाकीचा खर्च जी लागवडीसाठी जे लागलं ते साधारण 50-60 हजार रुपये गेलं तर लागवड. गुळ आणला होता आणि त्याच्यावर परत खर्च केला नाही. आता माझा अंदाज आहे 8 दोन्हीत मिळून 18 ते 19 लाख रुपये मिळतील अशी आशा आहे. खर्च किती झाला? खर्च झाला असेल 1.5 लाख रुपये. त्यातनं 50-50 हजार रुपये आपलं हे निघालं, आंतरपिकाचं निघालं. डांगळा केला होता, चवळी केली होती, मेथी केली होती आणि कोथिंबीर बी केली होती. नैसर्गिक शेतीचे बुवासाहेबांना वर्षभरात चांगले अनुभव आलेत. रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर बंद केल्यानं पिकांची नैसर्गिक वाढ होण्यास मदत झाली आहे. शिवाय जमीन आणि पाण्याचं प्रदूषण टाळण्यात यश आलंय. तसंच सकस नैसर्गिक केळी उत्पादन शक्य असल्याचं दिसून आलंय. तसंच केळीच्या प्रत्येक झाडाची रोगप्रतिकारशक्ती समाधानकारक असल्याचं दिसून आलंय. हवामान बदलामुळे पिकं वेगवेगळ्या कीड रोगांना बळी पडतायत. खतं आणि कीडनाशकांचा खर्च वाढत चाललाय. अशा काळात आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वत शेतीकडे जाणारा नैसर्गिक शेतीचा मार्गच उपयुक्त राहील असं दिसतंय. भारत नागणे, साम टीव्ही, फलटण, सातारा.